भाज्यांपासून बर्फी? हो, आणि तीही अशी की एकदा कापल्यावर आतला हा तिरंगा पाहून तुम्ही म्हणणार अरे वा. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे यामध्ये हे 3 रंग आम्ही वेगळे घातलेले नाहीत. मग हे सुंदर 3 रंग आले कुठून? चला आजची ही हटके तिरंगा बर्फी बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी 1 मिनटं, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी घेऊया हिरव्या रंगासाठी आपला मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे मटार. आधी आपण मिक्सरमध्ये 1 वाटी मटार जाडसर वाटून घेऊया. जास्त बारीक पेस्ट करायची नाही. मटारची पेस्ट बनवून तयार झाली आहे आणि त्यात आपण 1 चमचा तूप घालून घेऊया. त्यानंतर आपण यात मटारचे मिश्रण घालून घेऊया. मटारची पेस्ट कढईत टाकल्यानंतर सुरुवातीला ती थोडी ओली वाटेल, पण घाबरायचं नाही. छान परतून घेतलं की याचा कच्चा वास जाईल आणि मिश्रण थोडंसं आटायला लागेल. आता यात अर्धी वाटी साखर घालायची. साखर घातल्यानंतर मिक्सचर पुन्हा थोडं पातळ होईल, म्हणून आता थोडा पेशन्स ठेवायचा. आणि आता येतोय बर्फीला मस्त क्रीमी टेक्स्चर देणारा इन्ग्रेडियंट, तो म्हणजे खवा. अर्धी वाटी खवा मोकळा करून घालायचा आणि सगळे एकजीव करून घ्यायचं. आता हे मिश्रण सतत ढवळत राहायचं. हळूहळू बघा कन्सिस्टन्सी बदलायला लागली आहे. जेव्हा मिक्सचर कढईला सोडायला लागेल आणि थोडं घट्ट होईल तेव्हा समजा आपली पहिली लेअर तयार होण्यात आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत दुसरीकडे भांड्याला थोडंसं तूप लावून घेऊया. तूप सर्वीकडे एकसारखं लागायला हवं, म्हणजे आपली बर्फी चिटकणार नाही. आपलं मिश्रण आता थोडं थंड झालंय. आता यात आपण अर्धा चमचा पिठी साखर घालून घेऊया आणि चवीपुरता त्यात थोडी वेलदोडा पूड घालून घेऊया. आणि आता एक गोष्ट महत्त्वाची आहे की मिश्रण आपलं थंड झाल्यावरच मग आपण पिठी साखर आणि वेलदोडा पूड घालूया, कारण की पिठी साखरमुळे आपलं मिश्रण हे पातळ होऊ शकतं. छान मिक्स झाल्यानंतर आता हाताला थोडंसं तूप लावून घेऊ आणि मिश्रण भांड्यामध्ये अलगद पसरू आणि झाली आपली पहिली लेअर. पण थांबा, हा फक्त पहिला रंग आहे. आता बनवूया आपली दुसरी लेअर. आता दुसऱ्या रंगासाठी आपण घेणार आहोत दुधीचा किस. कढईत 1 चमचा तूप घालूया. त्यात आता आपण 1 वाटी दुधीचा किस घालून घेऊया. त्याला पण आपण 2 मिनिटं छान परतून घेऊया. थोडं परतल्यावर यात अर्धी वाटी साखर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण यात अर्धा वाटी खवा मोकळा करून घालून घेऊया. हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं. आपलं मिश्रण बनवून तयार झालंय. आता आपण याला थंड करायला ठेवून घेऊया. आता थंड झाल्यावर यात पिठी साखर आणि विलायची पूड घालून घेऊया. आता याचा सुगंध तर एकदम मस्त येतोय. हाताला थोडंसं तूप लावून हे मिक्सचर पहिल्या लेअरवर अगदी अलगद पसरवून घ्यायचं. आणि बघा दुसरी लेअरसुद्धा तयार झाली आहे आणि फक्त एकच रंग बाकी आहे आणि तो पण लागला की आपला पूर्ण तिरंगा तयार होईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या शेवटच्या रंगाकरता. चला आता शेवटचा रंग, आणि यासाठी आपण घेणार आहोत गाजरचा किस. पुन्हा एकदा कढईत 1 चमचा तूप घालून घेऊया. मग आता आपण यात 1 वाटी गाजराचा किस घालून घेऊया. छान परतून घेतल्यावर अर्धी वाटी साखर घालून घेऊया. साखर छान वितळली की पुन्हा अर्धी वाटी खवा मोकळा करून घालून घ्यायचा. आता हे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचं. आता इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा, मिक्सचर खूप जास्त ड्राय करू नका. थोडं सॉफ्ट असतानाच योग्य कन्सिस्टन्सीवर गॅस बंद करा. आता आपलं मिश्रण तयार झालंय. त्यानंतर आपण याला थंड करायला ठेवून घेऊया. थंड झाल्यावर पिठी साखर आणि वेलायची पूड घालून मिक्स करून घेऊया. आता हे शेवटचं मिक्सचर हाताला तूप लावून दुसऱ्या लेअरवर पसरवायचं. तर आता आपल्या तिन्ही लेयर्स तयार झाल्या आहेत. हिरवी मटार, मध्ये दूधही आणि वर गाजर, म्हणजे आपल्या भाज्यांपासून तयार झालेली आपली सुंदर तिरंगा बर्फी. आता वरून बदामाचे काप पसरवून घेऊया. आता दिसायला तर ही बर्फी एकदम रॉयल झाली आहे.
आता आपण याला 5 मिनिटाकरता सेट करून घेऊया. पण याला नॉर्मल रूम टेम्परेचरवरच सेट करणार आहोत, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. आणि आता येतोय माझा फेवरेट पार्ट, कटिंग. कारण आतून हे 3 रंग किती सुंदर दिसणार आहेत ते आपल्याला आता समजणार आहे. आता आपण याला हव्या त्या आकाराने कट करून घेऊया. आणि बघा किती सुंदर लेयर्स, दिसायला सुंदर, खायला डिलिशियस. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे तिन्ही रंग भाज्यांपासून नैसर्गिकताने बनलेले आहेत. ही तिरंगा बर्फी तुम्हाला कशी वाटली ही तिरंगा बर्फी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भन्नाट घरगुती रेसिपीजसाठी किचन किंग शिवानी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.